Hello friends, welcome back to our channel देके लाईफ डायरी. सो हा व्हिडिओ असणार आहे माय डेली मॉर्निंग रुटीन. सो फर्स्ट ब्रश, मग त्यानंतर सीन बघून घ्यायचा बाहेरचा 2 मिनटासाठी. आणि हे खूप छान असे ऑरेंज कलरचे ट्रीज आहे एका लाईनमध्ये, खूप छान वाटतो ह्या व्ह्यू सकाळी बघितल्यावरती. आणि मग आपलं स्वयंपाकाला लागायचं. आज मी बनवली होती भेंडीची भाजी. तर भेंडी कट करून परतून घेतली होती, क्रिस्पी होऊ दिली होती तिला. आणि त्यानंतर लसूण, जिरं आणि आपलं शेंगदाणे घेऊन मी त्याला ग्राइंड करून पेस्ट तयार केली होती. तर बघू शकता तुम्ही. तर भेंडी ऑलरेडी फ्राय झालेली होती करून. आणि मग त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढली होती भेंडीला. आणि परत कढई ठेवली होती, त्यात ऑइल, थोडं जिरं आणि आपण जो कूट रेडी केलेला होता तो कूट त्याच्यात ॲड करायचा. आणि त्यामध्ये आपले रेग्युलर मसाले ॲड करायचे. तुम्ही ॲड करू शकतात हळद, मिरची, धनिया पावडर आणि अजून कुठला मसाला तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्ही तो पण ॲड करू शकतात. तर मी हळद, मिरची, धनिया पावडर ते सगळं ॲड केलं होतं. त्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर मग थोडंसं मी पाणी पण टाकते. तर पाणी टाकल्यानंतर ते मिक्स करून थोडा वेळ राहू द्यायचं. जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे, कारण भाजी आपल्याला थोडी सुकीच ठेवायची. सो कमी पाणी ॲड करायचं आहे. आणि थोडं झाल्यानंतर नमक अकॉर्डिंग टू युअर टेस्ट तुम्ही ॲड करू शकतात. आणि काही नाही, तो कूट रेडी झाला का मग त्याच्यामध्ये त्याला थोडं भाजू द्यायचं. आता मी कच्चे शेंगदाणे घेतले होते, मग त्यामुळे मी थोडंसं त्याला परतू देते. आणि जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेत असणार तर तुम्ही लगेचच भेंडी ॲड करू शकतात. पण मी कच्चे शेंगदाणे घेतले होते आणि त्यामुळे मी थोडं त्याला भाजू देत होती. आणि थोडा वेळ 1 किंवा 2 मिनटासाठी भाजू द्यायचं. आणि थोडं वाटतं आहे की आता भाजले गेले आहे कूट, तर मग त्यामध्ये आपली भेंडी ॲड करायची आणि मग मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकतात, जर तुम्हाला जास्त ड्राय नसेल आवडत तर. पण मग मी थोडं नॉर्मली ॲड करते पाणी कधी-कधी आणि कधी-कधी नाही करत. सो मी एकदम नॉर्मल पाणी ॲड केलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकतात एकदम क्रिस्पी आणि टेस्टी भेंडी रेडी झालेली आहे. तर एकदम छान रेडी झाल्यानंतर मग मी पोळ्या बनवते. आणि पोळ्या बनवल्यानंतर टिफिन वगैरे पॅक करते. आणि मग फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून रेडी व्हायला म्हणजे स्टार्ट करते. वॉटर बॉटल वगैरे टिफिन जे आहे ते भरल्यानंतर मग माझं रेडी होते. आणि मी आज लेट होणार होती, मला माहिती होतं, बट स्टील मला शूट करायचं होतं की मॉर्निंग रुटीन माझा डेली काय असतो, कसा असतो. सो एकदम तुम्हाला वाटत असेल की किती आरामात रेडी होते, पण रोज असा वेळ नसतो. आज मी शूट करणार होती म्हणूनच मी थोडं लवकर उठून, मला थोडा जास्त वेळ मिळायला हवा त्यामुळेच मी लवकर उठली होती जास्त. आणि म्हणून मला एवढं आरामात रेडी होता येते. सो आधी मी मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर माझी सनस्क्रीन आहे ती लावली. आणि त्यानंतर माझे हेअर वगैरे मी सेट केले. आणि ही लिपस्टिक तर माझी ऑल टाईम फेवरेट लिपस्टिक आहे. ह्याच्यामध्ये मी एकच शेड 2 वेळेस मागवून ठेवला आहे, एक क्रेयॉनमध्ये आणि एक बुलेट लिपस्टिकमध्ये. आणि इयरिंग्स वगैरे वेअर केले, ब्रेसलेट अँड वॉच, ॲक्सेसरीज जे काही डेली लागतात. आणि हेवी चंकी काही गोष्टी आपल्याला नाही वेअर करता येत जॉबमध्ये असल्यामुळे. सो एकदम लाईट, मिनिमल, सटल गोष्टी घालाव्या लागतात. तर हेअर वगैरे मी सेट करत होती. नॉर्मली तर मला लवकर सेट होत नाही, वेळच लागतो, बट 1-2 अटेम्प्टमध्ये तर होऊनच जातं सेट. आणि क्लचर वगैरे लावून, कुर्ती वगैरे वेअर करून, डिसेंट आउटफिट वेअर करून मग मी माझं जे काही वस्तू आहे ते बॅगमध्ये ठेवते. नॉर्मली मी तुम्हाला सांगूनच देते काय काय ठेवते बॅगमध्ये. त्याच्या अगोदर हे माझं मंगळसूत्र आहे आणि हे पण मला लाईट मिनिमलच आवडतं. हे जराकीवरतून घेतलं आहे मी. आणि नेक्स्ट माझी बॅग, त्यामध्ये जाते बॉटल, कारण मला 8 ते 3 स्कूलमध्ये राहावं लागतं, तर त्यामुळे मला बाहेरचं पाणी पीत नाही मी. सो एवढी बॉटल कॅरी करावी लागते. मग टिफिन, चार्जर तर नेसेसरी नसतं युजली, कधी इन केस गरज पडली तर मी कॅरी करते. आणि पाऊच वगैरे, पेन, पेन्सिल, स्टेशनरी थिंग्स
आणि दॅट्स ऑल. आणि लास्टला माझा जातो स्कार्फ. तर मला माहिती होतं मी ऑलरेडी उशीर केलेला आहे. सो हा होता माझा मॉर्निंग रुटीन एव्हरी डे. बाय.